नमस्कार, मी क्षमा गोडबोले रसथाळ या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे शंकरपाळे। लहान मुलांच्या डब्यासाठी आज खास काय करूया, मुगाच्या डाळीचे शंकरपाळे करूया। मुगाच्या डाळीचे शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी मुगाची डाळ घेतली, ही भिजवून ठेवली होती 2 तास अगोदर आणि ती घेतलेली आहे। 1 वाटीला 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। हे साधं गव्हाचं पीठ आहे जे आपण पोळीला वापरतो ते, म्हणजे 1च 2 ह्या प्रमाणात आपण प्रमाण घेतलेलं आहे। 1 मोठा चमचा मिरपूड घेतली आहे, 1 चमचा कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चमचा ओवा घेतलाय, 1 चमचा तीळ घेतले, चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि पोळीला आपल्याला जे लावायचं आहे फिलिंग त्याच्यासाठी आपण ही 2 चमचे कणिक आणि 2 चमचे तेल असं घेतलेलं आहे आणि तळण्यासाठी तेल वापरणार आहोत। सर्वप्रथम मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात आपण ही जी भिजवून घेतली आहे ना डाळ ती घालून छान वाटून घ्यायची, बारीक वाटून घ्यायची, याच्यात पाणी घालायचं नाही। आता वळूया पुढील कृतीकडे। आपण जी डाळ घेतली होती ती मिक्सर मधनं काढून घेतली। आता त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूया, मिरपूड, तीळ, कोथिंबीर, ओवा जरा असा चोळून घालूया म्हणजे चव छान येते। अर्धा चमचा तेल आणि चवीप्रमाणे मीठ आणि आता हे सगळं एकत्र करून छान भिजवून घेऊया। गरजेप्रमाणे पाणी घालायचंय, डाळीचं सुटलेलं असतं त्यामुळे त्याच्यामध्ये जशी गरज असेल आधी डाळी बरोबर छान त्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग गरज असेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं। तर आपण याच्यात थोडं थोडंच पाणी घालून ते मळणार आहोत, कारण एकदम घातलं तर सैल होईल कणिक। आपल्याला कणिक सैल नाही करायची, घट्टच हवी। पुरीची कणिक कशी घट्ट असते तशीच घट्ट आपल्याला कणिक हवी, त्यामुळे आपण तशीच त्याला भिजवून घेणार। आपला गोळा असा छान भिजवून झालेला आहे, इतपत असा घट्ट। आता वरनं 1 अर्धा चमचा तेल घालूया आणि त्याला एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। खूप तेल वरनं घालायची गरज नाही, अगदी स्लाइट। आता याला छान झाकून ठेवूया। पोळीच्या मध्ये आपण जे लावणार आहोत ते मिश्रण करण्यासाठी तेल घेतलंय, त्याच्यात 1 चमचा गव्हाचं पीठ आणि त्याला असं छान कालवून घ्यायचं। पोळीच्या मध्ये मिश्रण लावायला तयार आहे। आपलं पीठ भिजवून 15 मिनिटं झाली आहेत। आता आपण त्याचा असा छान गोळा करून घेतलाय आणि त्याला असा छान लाटून घेणार आहोत। तुमचं जर चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं पीठ घेऊन त्याच्यावर लाटू शकता। आपली इतपत पोळी लाटून झाली, आता त्याला मध्ये आपण जे मिश्रण करून घेतलंय ते लावून घेऊया। सगळीकडे छान असं आता त्याची घडी करायची। आपण घडीच्या पोळ्या करतो की नाही तसंच ते करायचंय आणि आता परत छान लाटून घ्यायचंय। कडा छान दुमडून घ्यायच्या, नाहीतर मग त्यात आपण जे मिश्रण लावलंय ते बाहेर येऊ शकतं। आणि परत लाटून घ्यायचे।
आपली पोळी लाटून झाली आहे, साधारण इतपत जाड ठेवायची, अगदी पातळ नाही करायची. आणि याच्यासाठी मी थोडंसं पीठ वापरलं होतं. आता आपण त्याचे शंकरपाळे कट करून घेऊया. तुम्हाला कसे हवेत, चौकोनी, त्रिकोणी, काही जणांना पिरामिड आकारचे आवडतात, काहींना चौकोनी आवडतात, काहींना छोटे आवडतात, काहींना मोठे आवडतात. तुम्हाला जसे आवडत असतील तसे त्याचे कापून घ्या. प्रवासात न्यायला हे शंकरपाळे फार उत्तम आहेत, टिकाऊ आहेत आणि चविष्ट आहेत. त्यामुळे मुलांना प्रवासात असं काहीतरी लागतं सतत, त्यासाठी आपण हे बनवून घेऊन जाऊ शकतो. हे बघा असे. आता आपण याला छान तळून घेणार आहोत मंद आचेवर. आपलं तेल तापलंय, आता आपण हे शंकरपाळे त्यात तळून घेऊया. आपण मंद आचेवर शंकरपाळे तळून घेऊया. साधारण इतपत झाले की काढून घ्या. आपले मुगाच्या डाळीचे शंकरपाळे खाण्यासाठी तयार आहेत. आपण याच्यात आतमध्ये मिरपूड घातली आहे, त्यामुळे वरून काहीही भुरभुरवलं नाहीये. तुम्हाला जर चाट मसाला आवडत असेल तर तो तुम्ही असा वरनं भुरभुरवू शकता, पण लहान मुलं खाणार असतील तर असेच छान लागतात. तर मग कसे वाटले तुम्हाला हे मुगाच्या डाळीचे शंकरपाळे? आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा. धन्यवाद. निरोगी रहा, स्वादिष्ट अन्नाचं सेवन करत राहा.